आपण पाहताय महाधुरळा. बाळमाळे आपलं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 2 लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे, कारण 3 आमदार या लग्नाशी संबंधित आहेत. आमदार सतेज पाटील यांचे सुपुत्र, त्यांचं 24 तारखेला लग्न आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार राहुल आवाडे यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न 15 तारखेला आहे. त्यामुळे सध्या कोल्हापुरात लग्नाचा माहोल राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात, कारण ही जी लग्न आहेत ही भव्य दिव्य होणार. मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असू दे किंवा अन्य प्रतिष्ठित मोठ्या प्रमाणात येणारच, आणि गर्दी सुद्धा मोठी असणार आहे. एकूणच राजकारणात 2 राजकीय व्यक्ती लग्नाच्या निमित्तानं एकत्र येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण एकमेकांच्या राजकारणाला पूरक काही वेळा गरज असतेच. अशावेळी लग्नामुळं काही नाती जोडल्या जातात, त्याचा फायदा सहकारात निश्चितपणे होतो किंवा राजकारणात होतो. पण ही एकच गोष्ट अशी नाही की केवळ राजकीय फायदा व्हावा म्हणून ही लग्न होत नाहीत. काही गोष्टी जुळून येतात आणि लग्न होतात. कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणात असलेले आणि राजकारणात सक्रिय असलेले एकमेकांचे नातेवाईक असू दे किंवा हे स्नेहाचे संबंध असू दे किंवा पै पाहुणे असू दे, या अनेक घराणे असे आहेत की या घराण्यातली मुलगी त्या घराण्यात दिली, त्या घराण्यातला मुलगी या घराण्यात, अशा पद्धतीनं एक वेगळं नातं तयार झालं, वेगळं एकूणच राजकीय स्नेहबंध वाढले. तर काही कोल्हापूर जिल्ह्यातली काही उदाहरणं आपण आज या विषयावर चर्चा करूया. ही चर्चा करायची वेळ का आली तर राहुल आवाडे यांची कन्या सानिका आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय, हे 2 आमदारांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न होत असताना यापूर्वी काही खासदार, काही आमदार, काही नेते यांच्यात ही सोयरीक झाली. ही सोयरीक नेमकी कोणाची होती, काय होतं, या संदर्भात आज व्हिडिओ. म्हणजे एकूण राजकीय सुताड गुत्ताड, कोल्हापूर जिल्ह्यात हा फेमस शब्द आहे. राजकीय एकमेकांच्या सोयीसाठी किंवा राजकारणात ही गरज म्हणून, किंवा काही ठिकाणी प्रेमविवाह होतात, काही ठिकाणी जुळवून आणलं जातं. तर आपण आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अशी कोणती राजकारणातल्या व्यक्तींच्या घराण्यात लग्न झाली याचा आढावा घेऊ. चर्चेचं सगळ्यात महत्त्वाचं, माजी कृषी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची कन्या दिली ती माजी आमदार PN पाटील यांना. त्यामुळं जावईनंतर आमदारही झाले आणि सासरे हे माजी कृषी मंत्री, ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यावर अनेक वर्चस्व ठेवलं होतं. त्यानंतर माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची कन्या आणि माजी खासदार संजय मंडलिक यांची बहीण दिली होती नरसिंग गुरुनाथ पाटील, जे माजी आमदार, यांचे सुपुत्र माजी आमदार राजेश पाटील यांना. म्हणजे संजय मंडलिक यांची बहीण दिली माजी आमदार राजेश पाटील यांना. त्यामुळे हे बरेच दिवस चर्चा होती. सगळ्यात सतत वादात आणि चर्चेत असणारं एक नातं आहे माजी आमदार KP पाटील यांची बहीण दिली ते जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांच्यात सातत्यानं राजकीय वैरत्व असतं पै पाहुण्यात या दोघांच्यात. त्यामुळे हे नातं नेहमी चर्चेत असतं. डॉक्टर DY पाटील यांची कन्या दिली होती माजी आमदार VK चव्हाण यांच्या सुपुत्राला. बरेच वर्ष झाली या लग्नाला. याशिवाय श्रीपतराव माजी आमदार आणि माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची कन्या दिली होती विजय डोंगळे, जे दूध संघाचे संचालक होते. आणखीन एक महत्वाचं आहे की माजी आमदार मालोजीराजे यांचा विवाह झाला तो माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांची कन्या मधुरिमा राजे, जे खासदार शाहू महाराज यांचे सुपुत्र मालोजीराजे यांचा विवाह झाला माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांची कन्या मधुरिमा राजे यांच्याशी. आणखीन एक
कागल आणि कोल्हापूरचं एक वेगळं नातं तयार झालं, ते म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे सुपुत्र आमदार अमल महाडिक यांचा विवाह झाला तो शौमिका महाडिक यांच्याशी, ज्या ज्युनियर कागलकर घराण्यातल्या आणि माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या त्या पुतणी. त्यामुळे ते नातं राजकीय निश्चितपणे आहे. के.पी. पाटील जे माजी आमदार यांची कन्या आणि भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांचं लग्न झालं होतं. त्यामुळं आणखीन एक आहे अरुण डोंगळे, जे जिल्हा परिषदेचे अनेक वर्षे सदस्य होते, त्यांची कन्या आणि माजी आमदार संजय घाटगे यांचे सुपुत्र अमरीश घाटगे यांना दिले. म्हणजे अरुण इंगवले यांची कन्या आणि अमरीश घाटगे यांचा विवाह झाला. यशवंत एकनाथ पाटील माजी आमदार यांची बहीण दिली होती, ती DC नरके यांना, जे कुंभिक सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन होते. या झाल्या कोल्हापुरातल्या काही राजकीय जे संबंधातून विवाह झाले. सांगलीत पण हे मोठ्या प्रमाणात आहे, त्यातल्या काही आपण घेऊया. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची बहीण दिली ती माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना. याशिवाय माजी मंत्री मदन पाटील यांची कन्या आणि आमदार विश्वजित कदम यांचा पुतण्या जितेश यांचं लग्न झालं. नाना महाडिक जे सांगलीतलं मोठं प्रस्थ होतं, नाना महाडिक यांची कन्या आणि मदन पाटील यांच्या पुतण्यामध्ये लग्न झालं. याशिवाय शिवाजीराव देशमुख जे माजी सभापती होते त्यांची बहीण दिली होती माजी आमदार विलासराव शिंदे यांना. याशिवाय माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या 2 कन्या, एक जयंत पाटील आणि दुसरे सत्यजित देशमुख यांना दिली होती. म्हणजे असे मोठ्या प्रमाणात राजकीय सुताडगुताड, राजकीय लग्न, राजकीय संबंधातून लग्न झालेले आहेत मोठ्या प्रमाणात. यापेक्षा आणखी बरीच लग्न आहेत, पण काही ठराविक प्रमुख लग्न जी झालीत ही मी आत्ता सांगितलेत. हा विषय आला आवाडे आणि यड्रावकर यांच्या भव्य आणि दिव्य लग्नामुळे आणि 2 आमदारांच्या मध्ये झालेलं हे लग्न, त्यांच्या घराण्यात झालेलं हे लग्न. कारण आवाडे घराणं गेले अनेक वर्षे 4थी पिढी राजकारणात आहे. सानिका आता जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत. इकडं यड्रावकरांचं घराणं सुद्धा आता अनेक वर्षे, शामराव पाटील यड्रावकर, त्यानंतर राजेंद्र यड्रावकर, संजय यड्रावकर आणि आता अजय यड्रावकर, तेही मोठ्या प्रमाणात राजकारणापासून जवळ आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारणात राहून 2 घराणी एकत्र येण्याचा हा एकूण हे आहे. आणखीन एक कोल्हापुरातलं एक होतं की ते म्हणजे महिपतराव बोंद्रे यांची कन्या सई खराडे, ज्या माजी महापौर झाल्या, त्यांचा विवाह झाला तो सकाराम बापू खराडे जे कोल्हापूरचे नगराध्यक्ष होते, त्यांचे सुपुत्र अजित खराडे यांच्याशी. त्यामुळे आणखी बरीच उदाहरणं आहेत, बरीच लग्न झालेले आहेत. पण ही काही ठराविक या निमित्तानं एक चर्चेला आणलेलं आहे. कारण जी लग्न आज यड्रावकर आणि आवाडे यांच्या कुटुंबात होते, त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातलं ही जी राजकीय घराणी लग्नाच्या निमित्तानं एक झाली. बरीच हे कुटुंब एकत्र राहिले. काहींच्यामध्ये वाद झाले, वाद सुरू आहेत, तो आज चर्चेचा विषय नाही. आता एकच की लग्नाच्या निमित्तानं रोज 2 राजकीय घराणे एकत्र येतात. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.